नमस्कार. मी राजकुमार दशरथ पायगुडे. या आज जी काही मला आमच्या प्रांत बारामावळ या परिवाराने जी काही आज चार शब्द बोलायला जी संधी दिली आहे त्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे आता. आणि सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतो की जर काही चुकलं माझं तर ते थोडंसं कृपया पदरात पडून घ्या, कारण मी छान लिहू शकतो पण छान बोलू शकत नाही. तरी पण बोलण्याचा हा मी प्रयत्न करत आहे. तर सुरुवात करूया. आई तुळजाभवानी, राजमाता जिजाऊ राणी सरकार, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांना वंदन करून आज मी अटकवीर वीर सरदार मानाजी पायगुडे यांची गौरवगाथा मला जमेल त्या शब्दात मी आपल्यापुढं मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे. समरभूमीचे सनदी मालक, शतयुद्धाचे मानकरी, रणफंदीची जात आमुची, कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी. तर आजचा व्याख्यानाचा विषय हा अटकवीर आणि पानिपतवीर मानाजी कृष्णाजी पायगुडे यांच्या शौर्याची गाथा आपणापुढे मी मांडत आहे. तर मराठा आणि महाराष्ट्र देश यावर आपण काय बोलावं, काय लिहावं. तर कवी श्रीपाद कोल्हटकर यांनी एक छान कविता आहे. बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा. तर या कवितेतील एक महाराष्ट्र देश हा आपल्याला बरंच काही सांगून जातो. तर मराठ्यांनी हिंदुस्थानाला किंवा हिंदू राष्ट्राला काय दिलं हे फार महत्त्वाचं आहे. तर मराठ्यांनी हिंदू राष्ट्राला एक शास्त्र तेजाची चुणूक दाखवून दिली. त्याचं अस्तित्व हे दाखवून दिलेलं आहे. ते साऱ्या जगाला हेवा वाटेल असे हिंदवी स्वराज्य जे छत्रपती शिवरायांनी उभारलेलं आहे. महाराष्ट्राने हिंदूंना हिंदू म्हणून जगण्याची जी प्रेरणा दिली ती फार मोलाची आहे. छत्रपती शिवरायांनी राजनीती, रणनीती याची सूत्रच बदलून टाकली. मराठी रणनीतीचे सूत्र हे केवळ संरक्षण नसून प्रतिआक्रमण करून दाखवलं. जर आपण थोडासा मागचा जर हिंदुस्थानचा इतिहास पाहिला तर तो इतिहास हा फक्त आक्रमणाचा, गुलामगिरीचा एवढंच बनून राहिला होता. छत्रपती शिवरायांनी काय केलं, हाती शस्त्र घ्यायला लावले. ज्याच्या हातात शस्त्र तो क्षत्रिय. ही कल्पना मुळात छत्रपती शिवरायांची. म्हणून महाराष्ट्राचा अभिमान, आन बान शान हा एक मराठाच बनून राहिला. आम्ही मराठे जात्यातच क्षत्रिय. आता क्षत्रिय म्हटलं की हातात शस्त्र हे आलंच. मुळातच आमची लढवय्या जमात. म्हणेपूर्वी मावळ्यांच्या पोराटोरांच्या 5वीला शस्त्र पुजली जायची. म्हटलं बाकीचा काही प्रश्नच नाही. जातकुळातच मातीवर प्रेम. तर जन्मच मातीचा म्हटलं एक नैसर्गिक शेती करायची आणि वेळ मिळला तर शिपाईगिरी करायची. एवढंच काम आमचं. आमच्या मावळात लोकांच्या कनवटीला कोयता कायम अडकवलेला. करदोड्यात एखादी फरशी, लांबलचक हातात काठी. कधी वेळ आली त्या काठीला फरशी लावायची, कुऱ्हाड चालू. दुसरी गोष्ट अशी त्यांची की ढुंगणाला लंगोट, नाहीतर गुडघ्यापर्यंत धोत्राचा सोगा, डोक्याला एखादं पागोटं, झाला आमचा पोशाख. आता दुर्गम मावळ खोऱ्यात वाडे वस्त्यात जर आमचा जन्म झाला तर राकटपणा हा आमच्या रक्तातच. आता पोटापाण्यासाठी उत्तरेतून जी स्थलांतरित जमात झाली ती आम्हा मराठ्यांची. आता थोडं आमच्या कुळाविषयी थोडंसं मी आपणास सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. बारामाळो प्रांतातील
मूळ घराणी ही सारी विस्थापितच, कारण आपण कुठंतरी स्थलांतरित होऊनच इथपर्यंत आलं आहे. त्याच्यामागची कारणं अनेक असतील. तर मावळातील सर्वात मोठे कुळ हे शिंद्यांचं. तर शिंद्यांचं कुळ म्हटलं की ते सेंद्रक कुळ हे मूळ कुळ आलं. आता अर्थात म्हणजे सेंद्रक कुळातले किंवा शिंदे कुलीन म्हणल्यावर गुंजन मावळातील शिळीमकर, कार्यात मावळातील पायगुडे, पवन मावळातील शिंदे, ही मूळ सेंद्रक कुळातील ही 3 घराणी. पण यांच्यात बेटी व्यवहार होत नाही, ही गोष्ट आपणास सर्वांना कदाचित माहितीच असेल. तर पवन मावळातल्या शिळीम या गावातून शिंदे कुळ हे शिळीमकर, पायगुडे, शिंदे हे बाहेर पडले. आता त्यांचं देवक हे मर्यादाचं कड किंवा समुद्रवेल हा एक, त्या समुद्रवेलाचं एक कडक तयार करायचे आणि ते कडं देवक म्हणून देवघरी पूजले जायचं. तर असं ते समुद्रवेल, त्याला मर्यादाचं कडं किंवा बरीच नावं आहेत. समुद्रवेल म्हणतात, कुणी काय होतं. पण तो वेल म्हणजे समुद्राच्या पाण्यात किंवा समुद्रातच येतो असं नाही. तर तो किनारपट्ट्यावरची ती एक वनौषधीचाच एक प्रकार आहे. त्याची पानं, फुलं, फळं ही सारी आयुर्वेदिक वनौषधी म्हणून उपयोगाला येतात. हा झाला आता देवकाचा विषय. आता याच्यावरून या कुळाची प्राचीन व जी वस्ती होती ती समुद्रकिनाऱ्याजवळ असल्याची शक्यता काही नाकारता येत नाही. कारण सेंद्रक कुळातील बरीच लोकं ही समुद्रकिनारपट्ट्यात होती, याला बरेचसे ऐतिहासिक पुरावे आहेत. म्हणजे तर थोर इतिहास अभ्यासक की राची ढेरे आहेत, कोल्हापूरकरांचे आपले भास्कर जाधव आहेत, विका राजवाडे आहेत. त्यांचं संशोधन आणि अभ्यासानुसार ह्या कुळांवर त्यांचा बराचसा अभ्यास केलेला आहे बऱ्याच जुन्या लेखकांनी. तर त्यांच्या म्हणण्यानुसार की हे कुळ हे समुद्र किनारपट्ट्यावरूनच वर घाटावर स्थलांतरित झालेलं आहे. तर ह्या कुळाचा इतिहासाबद्दल थोडंसं सांगायचं म्हणजे शौर्याबद्दल. तर हे कुल जे होतं शिंदे किंवा सेंद्रिक कुळातील शिंदे, आणि शिंद्यांची जी उपनामं अशी बरीच आहेत, एक 4 नावं आहेत. अशी बरीचशी घराणी आहेत की त्याचं स्वराज्यासाठी योगदान मिळालेलं आहे किंवा स्वराज्यासाठी योगदान झालेलं आहे. तर हे कुळ जे होतं सेंद्रक कुळ किंवा शिंदे कुळीन आहेत, हे शिवपूर्व काळापासून शिवोत्तर कालखंडात सुद्धा यांनी आपल्या पराक्रमाने म्हणजे पराक्रमाने बऱ्यापैकी प्रसिद्ध पावलेले आहेत ते लोक. तर कार्यात मावळतील पायगुड्यांची ही पिढीजात वतनदारी आहे. तर 33 गावांची जी ही देशमुखी होती, गावची 33 गावांची जी देशमुखी होती पायगुड्यांच्याकडं, त्यातली 18 गावं ही करंजावणे देशमुख यांच्या ह्या उपशाखेकडं होती. कदाचित आपल्याला ह्या गोष्टी माहिती असतील, कारण बरीचशी मंडळी इतिहासात हल्ली तरी आहे. किमान आज जी मला लाईव्ह पाहतात ती मंडळी तरी किमान नक्कीच त्यातली अभ्यास किंवा थोडीफार माहिती असलेली नक्कीच असते. तर कार्यात मावळातील जी आमची कुलदेवता जी आहे ही पायगुडे घराण्याची, ही जणनी माता किंवा जनाऊ माता, जीवबाई, जानुबाई अशी काही जशी प्रचलित नावं असतील तशी ती नावं आहेत. तर हिची मूळ ठाणं म्हणूयात किंवा जे मेन ठाणं जे आपल्याला ज्ञात आहे, परिचित आहे, तर ते कोकणातील रोह्या या गावी आहेत, रोह्यात आहे. तिथं हे मूळ ठाणं आहे. आणि तिथून एक दुसरं जे ठाणं आहे कार्यात मावळातलं, त्याला आपण रांजणी किंवा जन्नी खामगावमध्ये म्हणतो, तिचं ते दुसरं स्थान आहे. तर ते आपली कुलदेवता आहे. यावरून ही घराणी कोकणातून घाटमाथ्यावर आली आणि स्थिरावली, ही म्हणजे याबद्दल कोणाचं दुमत नसावं काय. तर काही दिवसापूर्वी एक थोडासा आता विषय पुढे घेऊयात की आपल्या भारताचे एक संरक्षण सल्लागार आहेत अजित डोवाल. तर त्यांचा एक व्हिडिओ पाहण्याचा आणि ऐकण्याचा मला एक योग आला. तर त्यात त्यांनी असं म्हणलं होतं की त्यांनी एक सिद्धांत मांडला होता, तो शक्तीचा सिद्धांत होता. आता शक्तीचा सिद्धांत कसा होता तो आता मी तुम्हाला थोडक्यात वाचून किंवा दाखवतो, जो माझ्या समोर आहे तो
की इतिहास ही जगातली सर्वात मोठी न्यायव्यवस्था आहे असा त्यात उल्लेख होता. तर या जगात कुठे कुठलेच मोठे न्यायालय नाही आहे. तो न्यायालय म्हणजे इतिहास हा आपला न्यायालय आहे, सर्वात मोठे न्यायालय. इतिहास आणि ऐतिहासिक निर्णय हे नेहमी ज्याच्याकडं जो शक्तिशाली त्याच्या बाजूनेच गेलेला आहे. तर पहा ना, आता आपला जो म्हणतो आपण की पूर्वीचा जो आपला हिंदुस्थान होता तो अगदी काबूल कंधारपासून आपल्या मालकीचा असलेला भाग किंवा आपल्या राजवटीत राज्यांचा असलेला भाग, हिंदू राजांचा असलेला वैयक्तिक भाग, हा आकडत पार आपल्या दरवाजापर्यंत येऊन पोचला आहे. तर याला जबाबदार प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संपूर्ण भारतीय माणसंच आहेत. यात कुठलाही धर्म जात याच्याविषयी किंवा यांना टार्गेट करूनच बोलायचा हा विषय नाही आहे. तर आपलं आपण रक्षण करण्यात अजूनही किती कमी पडतोय असा एक त्या श्री अजित डोवालांना कदाचित एक सूचित करायचं असेल आपल्याला, किंवा जे आपण निर्दिष्ट झालो आहे, जो आपली एक ती कातड पांघरून जी आपण झोप घेतली त्यातनं कुठंतरी जागं व्हावं. शेवटी राष्ट्रप्रेम हेच सारं काही. जर ज्याचं राष्ट्रप्रेम महत्त्वाचं, बाकी मग तिथं धर्म जात पोटजात याला माझ्या दृष्टीने किंवा तुमच्या दृष्टीने काही फार किंमत नाही अशी. तर त्यांचं असं म्हणणं होतं पुढं की ही आखडत पार आपल्या दारापर्यंत पार सीमा आपल्या कमी होत गेल्या. आता आम्ही एकतर कोणावर आक्रमण केलं नाही किंवा आम्ही कोणाचेही जीवनमूल्यांना कधीच नुकसान केलेलं नाही कोणाचे धर्मग्रंथ नष्ट केले, नाही कोणाची धर्मस्थळं पाडली, भूमी पाडून तोडून मोडून टाकली, असं कधीही केलेलं नाही. मग आम्ही सत्याच्या सोबत होतो तरी शक्ती आमच्यासोबत का नव्हती काय? तर इतिहासाने ही दिलेली आम्हाला एक शिक्षाच म्हणावी लागेल. आता तर आज हिंदुस्थानची पाहता म्हणजे त्याचं जे प्रत्यंतर म्हणूयात त्यांच्या बोलण्याचं, तर ते तर खुल्लं आहे. आज हिंदुस्थानातील मला तुम्ही सांगा एकही सीमा अशी नाही की ती सुरक्षित आहे. रोज कमी होत चालली, याला कुणी होच म्हणेल, रोज कमी होत चाललं. आपण कुठंतरी हे थांबलं पाहिजे. आज आपण मागे का पडलो तर आपल्याला हे माहितीच नव्हतं की एखाद्याला घुसून मारायचं हे माहिती नव्हतं किंवा आत्ता आपण माहीत नाही आहे आपल्याला. काय मराठ्यांना हे जे तंत्र होतं हे छत्रपती शिवरायांनी 300 वर्षापूर्वी सांगितलं होतं. काय की घुसून मारायचं, म्हणजे ही गोष्ट किमान आम्हाला तरी नवीन नाही आहे, मराठ्यांना तरी नवीन नाही आहे. तुम्हाला जर शत्रूच नसेल ना तर तुम्ही काय पराक्रम करणार? जेवढा शत्रू प्रबळ तेवढा तुमचा संघर्ष आणि तुमचा ज्याला म्हणतो आपण पराक्रम तो मोठा असला पाहिजे. आत्मबलिदान दिल्याशिवाय तुमची याची व्याख्या जी आपण जिथं पराक्रमाची व्याख्या असते किंवा शौर्याची व्याख्या असते तर तुम्ही आत्मबलिदान केल्याशिवाय ती पूर्ण होऊ शकत नाही. तर असा हा आपला एक थोडासा धंडोळा घेत मी आपण थोडं पुढं जातो आहे. तर आपण थोडं आता मानाजींच्या बाबतीत ज्या काही पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण थोडं पाहूयात. आता शाहू महाराजांची मोगलांच्या ताब्यातून सुटका झाल्यानंतर त्यांनी जो स्वराज्य स्थापनेचा जो घाट घातला तो 100% यशस्वी झाला, यात काही अर्थच नाही. म्हणजे यात कुणाचंही दुमत नसावं. तर त्यानंतर काय केलं की उर्वरित म्हणजे त्यांनी जेव्हा सत्ता स्थापन केल्यानंतर जो उर्वरित हिंदुस्थानचा जो भाग होता बऱ्यापैकी, तर तो असा कोणताच भाग त्यांनी शिल्लक ठेवला नाही की तर मराठी घोड्यांच्या टापांनी त्यांचा भाग तो तुडवला गेला नाही. काय ही ताकद, ही प्रेरणा आम्हाला कुणामुळे मिळाली? ह्या मागे एकच म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. काय आपलं हे दैवतच आहे म्हणायचं. ही ताकद, ही प्रेरणा आपल्याला त्यांच्यामुळेच मिळाली. आणि वैयक्तिकरित्या ही मराठ्यांना मिळालं म्हणून मराठी हा माणूस कुठेही कमी पडला नाही आजपर्यंत. आधीही नाही, मध्येही नाही आणि आजही नाही. तो कधीच कुणाला हार जाणार नाही किंवा कमी पडणार नाही. तर केवळ हिंदूंवर झालेली मुसलमानी आक्रमण एवढाच आपला इतिहास बनून राहतो का? तर मुळीच नाही. हिंदूंचा इतिहास हा पराजयाचा इतिहास, गुलामगिरीचा इतिहास एवढंच म्हणावं काय? मुळीच नाही. साधारण अशी समजूत अजून तरी आहे. म्हणून ही
आम्ही कधी पराक्रम केलेच नाहीत का? तर केलेत आम्ही. आम्ही पाठलाग करून घुसून मारलेत आणि खिदडलेत, हुसकून पण लावलेत. हा पराक्रम कुणी केला? तर मराठ्यांनी केला. तर तो पराक्रम जो गाजवला तो एक मी मोठ्या अभिमानाने सांगेन की ती म्हणजे अटक मोहीम आम्ही केलेली. काय म्हणजे आमच्या पूर्वजांनी केलेली ही अटक मोहीम. तर अटक मोहिमेवर खरं ही अटक जी मोहीम आहे ही ना खरं तर डोक्यावर घेऊन मिरवण्याची एक गोष्ट आहे, पण आपल्याकडून तसं होत नाही. महाराजांच्या शौर्याचा इतिहास जर सॉरी महाराजांचा जर शौर्याचा इतिहास जर आपल्या पुढं सांगायचा असेल तर तो त्या आधीची किंवा त्या आसपासची घडणारी राजकीय सामाजिक परिस्थिती आहे ना, ती थोडीशी आपण त्याबाबत थोडासा खुलासा मी करतो आणि थोडंसं पुढं जातो की मोगल आणि मराठ्यांच्यात साधारण 1752 साली एक अहमदनामा नावाचा एक करार झाला होता. तो दिल्लीचा बादशाह आणि मराठ्यांच्यात झाला होता. तर या कराराअंतर्गत मोगलांच्या काही अटी होत्या की जे दिल्लीकरांचे जे अंतर्गत आणि बाह्य शत्रू होते त्यांच्यापासून मराठ्यांनी आमचं संरक्षण करायचं. कारण मोगल सत्तेचे फार खिळखिळीत झाली होती, म्हणजे त्या नुसती म्हणायला आणि नावाला त्यांच्याकडे ती सत्ता होती. त्या तर तो एक 1752 साली जो करार झाला होता अहमदनामा, तर त्यानुसार त्याच्या बदल्यात आपल्याला काही चौथाई 6 सुबे मिळाले होते, चौथाईचे आणि सरदेशमुखीचे. तर त्याचा आधीचा मालक हा किंवा आधीचा कर्ता होता हा निजाम होता. आता निजामाच्या ताब्यातूनच जर त्याच्या तोंडचे घासच जर आपण ओढून घेतले तर तो स्वस्त बसणार आहे का? त्याची चुळबुळ चालूच झाली. त्यांनी काय केलं की साधारण 1756 ते 1760 या काळात त्यांनी छोट्या मोठ्या लढाई खूप केल्या आपल्याबरोबर, पण त्या सगळ्या त्याला कधीच त्याला यश फारसं आलंच नाही. तर त्याच्या आधी काय केलं होतं की आपले पेशवे बाजीराव, त्या बाजीरावांनी उत्तरेत तर बऱ्यापैकी स्वाऱ्या केलेल्याच होत्या. नुसत्या स्वाऱ्या करून ते थांबले होते, तर थेट दिल्लीपर्यंत घुसले होते. ते दिल्लीवर देखील चाल करून गेले होते. काय तर उत्तरेत माळवा, गुजरात म्हणूयात, बुंदेलखंड म्हणूयात किंवा वराड प्रांत म्हणूयात, इथं त्यांनी अंमल पक्का बसवला होता. पण बाजीरावांचं अपयश म्हणणारच नाही, कारण तो आज सगळ्यात एकही युद्ध बाजीराव हरलेले नाहीत असा त्यांचा एक त्यांचा रेकॉर्डच म्हणूयात आपल्या संपूर्ण इतिहासात. तर त्या बाजीरावांना खरं की त्यांनी ते सत्ता केली, पण त्याला तो जास्त काळ जगला नाही खरं तर. काय पण त्यानंतर बाळाजी विश्वनाथ म्हणजे आपले नानासाहेब पेशवे यांनी उत्तरेत बऱ्याच स्वाऱ्या करून ती जी सत्ता होती ती बऱ्यापैकी बळकट करून ठेवली होती. आता तत्कालीन राजकीय परिस्थिती काय होती की त्याचा खुलासा करत म्हणजे मानाजींची भूमिका काय होती हे आपल्या नक्की लक्षात येईल. काय की त्याशिवाय म्हणजे तत्कालीन परिस्थिती काय होती आणि त्यात मानाजींची भूमिका काय होती, तर ती परिस्थिती जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपल्याला मानाजी काय चीज आहे हे समजतच नाही. काय म्हणून जो थोडंसं पुढं जाऊयात. आता अफगाणिस्तानचा जो मस्तवाल असा एक राजा होता अहमद शाह अब्दाली, की तो म्हणजे अगदी तो छोटा सेनापती सरदार असतानाच त्यांनी सुरुवात केली होती. कधी पण हिंदुस्थानावर यायचं, काय लुटायचं. हिंदुस्थानावर कायम त्यांचा डोळाच, कधी यायचं लुटायचं, हा त्यांनी शिरस्ताच झाला होता त्याचा. तर आता मराठ्यांनी केवळ दिल्ली दरबारातच आपलं वर्चस्व स्थापन केलं होतं असं नाही, तर दिल्लीतली राजकीय स्थिती हाताळण्याचं आहे ना मोठं काम. म्हणजे ते आपण दिल्लीत काय घडेल हे मराठी इथं ठरवायचे, पुण्यात पेशवे ठरवायचे. काय तर दिल्ली दरबारातल्या अंतर्गत जी काही उलथापालथी झाल्या किंवा मराठ्यांच्या विरोधात काही तिथं लोक होती, त्यांनी काय केलं की त्यांनी अब्दालीस अवतान धाडलं की ये बाबा आणि हे मराठ्यांची मुजोरी थोडक्यात काहीतरी कमी कर. म्हणून त्यांनी 1753ला त्यांनी दिल्लीवर स्वारी केली. तर आला तो थोडासा नाटकीच माणूस होता, त्याला 2 कोटी रुपये हवे होते. तर त्यांनी आल्यावर पहिली दिल्लीच्या बादशाला पहिली 2 कोटीची ऑफर केली. आता ती बादशाह कंगालच झालेला, त्याला ती काय जमली नाही. म्हणून त्यांनी काय केलं की ठीक आहे, त्यांनी ते दिल्ली सोडली. दिल्ली तर लुटली जेवढी येईल ती. पुढं तो खाली आला. त्यांनी मथुरा वृंदावनची हिंदूंची जी पवित्र धर्मक्षेत्र होती, जी श्रीमंत होती, ती लुटली. अशी सगळी मिळून लूट जी त्यांनी केली ती 11 कोटीच्या आसपास गेली. आणि बाबूराव सगळे लूट घेऊन मोठ्या प्रमाणावर नरसंहार करून मनुष्यहानी करून
निघाला. आता निघालो ही बातमी इकडं पुण्यात कळाली. पुण्यात कळाल्यानंतर आमचे राघोबा दादा चौताळले. मग त्यांच्या नेतृत्वाखाली जी एक मोहीम निघाली ती मोहीम त्याच्या मागावर निघाली तर त्यांनी जाऊन दिल्ली दरबारात काय घडलं आहे किंवा दिल्लीची काही खबर नाही घेता त्यांनी डायरेक्ट थेट त्यांचा पाठलागच सुरू केला. तर अब्दाली तर अर्थात पुढे होता, पाठीमागं तो पंजाबचा बराचसा प्रांत त्यांनी घेऊन तिथं त्याची सेनापती किंवा व्यवस्थित त्याची सत्ता तिथं लावून तो आधीच तयार होता. तर तिथं मराठ्यांनी काय केलं की जे इथून गेले त्यांनी दिल्लीत फारसं न लक्ष देता तसेच थेट त्याच्या मागावर पुढे गेले. ते मागावर पुढे गेले तर त्यात तो राघोबा दादा त्या दिल्लीच्या राजकारणात गुंतून न पडता थेट पुढे झेपावला. पुढे जाऊन त्यांनी पहिलं अब्दालीचा सरदार होता त्या असद खानाला पहिलं झोडपलं. त्यांनी झोडपल्यानंतर लाहोर, मुलतान, अटक, पेशावर हे प्रांत काबीज केले सगळे मराठ्यांनी. सिंधू तीर गाठला. अगदी अटक या गावी 10 ऑगस्ट 1758 साली पहिली छावणी पडली अटकवर. त्या अटक किल्ल्यावर पहिलं पाऊल पडणारं जे नेतृत्व होतं ते वीर सरदार मानाजी पायगुडेंचं होतं. हे मी मोठ्या अभिमानाने सांगेन. मानाजी पायगुडे तेवढ्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी तैमूर शहा आणि जहान खान याला हुसकावून लावून लाहोर ताब्यात घेतलं. पुढे त्याचा पाठलाग हा तसाच चालू ठेवला. चिनाब, रावी, बियास या नद्या ओलून थेट खैबर खिंडीपर्यंत, ज्याला आपण खैबर खिंडमचं जी हद्द होती ती पूर्वी हिंदू राज्य होती तिथपर्यंत थेट धडक मारली. त्याच्या पुढं अटक मोहीम ही संपूर्ण हिंदुस्थानातील जे राजे होते ती सर्वात मोठी आणि लांबची मोहीम जी होती ती ही अटक मोहीम होती. तर सर्वात लांब पल्ल्याची मोहीम म्हणून सुद्धा ही एक प्रसिद्ध आहे. तर काबूल नदीला आता थोडंसं अटकविषयी माहिती घेऊयात आपण. तर काबूल नदीच्या काठाला म्हणजे काबूल नदी आणि सिंधू नदीच्या मधला जो एक भाग आहे जो, तर त्या भागात ज्याला दुबाव म्हणतात त्या भागाच्या मधोमध हा एक अटक नावाचा किल्ला आहे. हा आपला जो दिल्लीचा जो बादशाह होता अकबर, त्यांनी अफगाण्यांपासून बचावासाठी किंवा अफगाण्यांन म्हणण्यापेक्षा एक त्याचा सावत्र भाऊच होता, त्याच्या बचावासाठी त्यांनी तो किल्ला बांधून घेतला होता. आणि त्या किल्ल्याचं महत्त्व म्हणजे रेशीम मार्ग जो आहे की ज्याला आपण सिल्क रूट म्हणतो, म्हणजे जो रशिया, चीन किंवा आपलं हिंदुस्थान पुढं असा करत तो युरोपात जातो, तो जो सिल्क रूट किंवा रेशीम मार्ग म्हणूयात, तर त्या रेशीम मार्गावरचा अटक हा किल्ला एक स्थान होतं. त्या मार्गावरचा हा किल्ला होता, त्यामुळे त्याला तितकंच महत्त्व होतं. आता असं आहे की कुठलीही सत्ता किंवा कुठल्याही गोष्टी फार काळ टिकत नाही. तर कालांतराने हा जो काही भाग होता तो आत्ता पाकिस्तानात आहे तो अटक किल्ला. आणि तिथं मोगल झाले, अफगाण झाले, मराठे झाले, ब्रिटिश झाले, अशा अनेक शासकांनी त्या अटक किल्ल्यावर आपलं सत्ता किंवा शासन केलं. आता मराठ्यांचंच जर वैयक्तिक म्हणाल तर आपण तिथं 18 महिने आपली तिथं सत्ता चालली, त्यापेक्षा जास्त काळ चालू शकली नाही. कारण अटक आणि पुणे हे अंतर मला वाटतं बऱ्यापैकी लांब असल्यामुळं की तत्कालीन परिस्थिती काय होती किंवा तत्कालीन आपण ज्याला म्हणतो तंत्रज्ञान किंवा बाकीच्या ज्या गोष्टी होत्या तर तेवढ्याशी प्रगत नसल्यामुळं आपल्याला ती सत्ता तिथं फारशी राखता आली नाही असं म्हणायला हरकत नाही. तर अजून एक की अटक मोहीम थोडीशी मी दुसऱ्या अँगलनी पण आपण पाहू शकतो. तर अटक मोहीम दुसऱ्या अँगलनी पाहायचं म्हणल्यावर म्हणजे विदा सावरकरांचं 6 सोनेरी पाने नावाचं एक छान पुस्तक आहे. तर ते मला वाटतं बऱ्याच जणांनी वाचलं नसेल, आणि वाचलं नसेल तर अवश्य वाचा असा मी तुम्हाला एक चांगला सल्ला देईन. तर त्यांच्या मते किंवा त्या पुस्तकात असा एक उल्लेख आहे की अटकबंदी किंवा ज्याला सिंधूबंदी म्हणतो ती साधारण 15व्या शतकाच्या मध्यकाळात ही तत्कालीन सनातनी जे होते तर तो जो सनातनी वर्ग होता त्यांनी अर्थात सनातनी हे स्मृतीप्रमाणेच चालणारे किंवा स्मृतीप्रमाणेच वागणारे असल्यामुळं
की त्यांनी ती सिंधूबंदी किंवा अटकबंदी त्यावेळेस ती जाहीर केली होती, आपण त्याला डिक्लेअर केली होती असे म्हणूयात. आता त्याचं कारण काय असावं, तर पूर्वी तिथं हिंदू राज्य होती, ती सगळी नष्ट झाली आणि सगळी इस्लामी सत्तेचा जी आक्रमणं किंवा त्यांनी जो प्रसार केला तो बऱ्यापैकी मोठा होता. आणि त्यात झालं कसं की त्यात बाडगीकरण झालं, की बाडगीकरण झालं नाही की नरसंहार झाले बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर, स्त्रियांवर अत्याचार झाले मोठ्या प्रमाणावर आणि बरीचशी लोक उचलून नेऊन तिथं गुलाम केली. म्हणलं तो एक भाग आम्ही थोडेसे सो कॉल्ड व्हाईट कॉलर असल्यामुळं कदाचित की तो एक भाग आम्ही निषेध करून टाकला तत्कालीन सनातन्यांनी. आता तो भाग निषेध केल्यानंतर त्याला आता ही काही गोष्ट 2-5 वर्ष ती घडणारी नक्कीच नव्हती, त्यात ती बरीच म्हणजे शेकडो वर्षाचा हा एक जो डिस्टन्स आहे. तर असा तो सिंधूबंदी जी ती अटकबंदी होती ती मला वाटतं ह्या मोहिमेमुळं जी ती आपण हिंदूंनी जी आपल्या पायात ज्या बेड्या ठोकून घेतल्या होत्या ह्या बेड्या तोडण्याचं मुख्य काम हे आपल्या मराठ्यांनी केलेलं आहे, हे मोठे मी अभिमानाने सांगतो. त्यामुळं अटक मोहीम ही वेगळ्या दृष्टीने पाहण्यास काही हरकत नाही कारण, आणि त्यासारखी चांगली गोष्ट अशी मी तरी म्हणेल की यापेक्षा चांगली गोष्ट अशी दुसरी कुठली नसावी. तर ही जी बंदी होती, या बंदीची जी बेडी होती ही मराठ्यांनी अटक पार करून तोडली. आता थोडं मानाजींविषयी बोलूयात. आता वीर सरदार मानाजी पायगुडे हे पेशव्यांचे अत्यंत जवळचे खाजगीतले म्हणूयात आपण अशी विश्वासू व्यक्ती होती. आता विश्वासाची म्हणजे कशी की ती पायगुडे हे बऱ्यापैकी मोठ्या हुद्द्यावरचे सेनापती होते आणि जी हुजुरातीची जी फौज होती, ज्याला हुजुरातीची फौज म्हणजे अगदी अंगरक्षक, हुजुरातीची फौज म्हणजे खाशी सडी फौज ज्याला आपण म्हणतो, की तैनाती फौज, म्हणजे कधी क्विक मार्च केलं की अटॅक म्हणलं की चालून येणार अशी ही हुजुरातीची एक फौज होती. अर्थात तिचा सगळा जो खर्च जो यायचा त्या हुजुरातीच्या फौजी किंवा तैनाती फौजीचा हा सगळा सरकार करायची. सरकार म्हणजे ही त्यांच्या सरकारी फौज अशी ही फौज होती. तर ही जी फौज होती अशा फौजात मानाजी पायगुडेंचं एक मोठं स्थान होतं आणि मला असं वाटेल की आपल्या पूर्वजांचं गुण गाण्यातच कुणालाही अभिमान वाटेल अशीच ती गोष्ट आहे काय. तर आता थोडं 12 मावळं, आता 12 मावळं मुलखातलं पानिपत संग्रामात असं एकही घर राहिलं नव्हतं की ते पानिपत मोहिमेत त्यांनी भाग घेतला नव्हता. आता बरेच जर ऐतिहासिक संदर्भ जर आपण जर धुंडाळले तर तसा पायगुडे या घराण्याचा संदर्भ हा शिवपूर्व काळापासून म्हणजे अगदी शहाजीराजांच्या काळापासून जो लागतो तो अगदी जोपर्यंत आपल्याला ज्ञात इतिहास आहे तोपर्यंत हे संदर्भ आपल्याला सापडतात. तर असं आहे की अटक मोहिमेत जी झाली त्याचा पराक्रम पाहता की जे मानाजींचं जे राष्ट्रप्रेम म्हणूया, जी निष्ठा होती ती काही लपून राहणार की गोष्ट नक्कीच नव्हती. कारण पानिपतहून पळून आलेल्यांचा इतिहास आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे. तर तो पद्धतशीरपणे इतिहासाने डोळझाक करून ठेवला आहे. अर्थात ती आपलेच दात आपले सोट असल्यामुळं आपण त्याकडे थोडं दुर्लक्ष करूया. तर पानिपत मोहिमेतील जेवढं महाराष्ट्राचं संपूर्ण महाराष्ट्राचं योगदान आहे अर्थात, तर त्यात आमच्या 12 मावळाचं योगदान काय, तर एक तर कार्यात मावळातली बरीचशी जी देशमुख मंडळी होती ती ही सगळी पानिपतावर लढली आणि बऱ्यापैकी गारद झाली. आता आमच्या मानाजींच्याच बाबतीत झालं तर एक हुजुरातीची फौज असल्यामुळं पेशव्यांचा जो जमाव होता या पेशव्यांच्या जमावाचं रक्षण करणं ही पहिली जबाबदारी. पेशव्यांच्या ज्या जमावाचं किंवा त्या जमावाचं रक्षण करत करत पुढं लढणे ही एक वेगळी आणि थोडीशी मोठी जबाबदारी होती. तर ही जी जो गुजरातीची फौज होती ती लढता लढताच सगळी इथं गारद झाली. पायगुड्यांची बरीचशी डोचकी तिथं मारली गेलीत काय. तर 12 मावळातलीही त्यात बऱ्याचशा लोकांचं त्यात योगदान आहे.
महाराष्ट्रात तर असं मी असं इतिहासात ऐकून आहे की असं एकही घर राहिलं नव्हतं की त्या घरातली बांगडी फुटली नव्हती किंवा कपाळं बायकांची पांढरी झाली नव्हती. मग इतका मोठा तो नरसंहार झाला होता. किंवा एक मी ह्या पानिपत मोहिमेला आपलं अपयश असं कधीच म्हणणार नाही, कारण जेवढी हिंदूंची माणसं मारली गेली होती तेवढीच अब्दालीची माणसं मारली गेली होती. तो तर फार भुका कंगालन नंगाच झाला होता. तर असा एक किस्सा मी असा ऐकून आहे की त्यांनी हे पानिपत झाल्यानंतर 2-3 दिवस त्यांनी नुसत्या कतली उडवण्यातच दिवस गेले त्याचे किंवा त्याच्या सैन्याचे. तसं त्यांनी आदेशच दिला होता. तर बरेचसे आपले युद्धकैदी होते जे त्याला सापडलेले, जी मराठी कुटुंब होती, काही आसपास राहिली अजूनही. तर रोड मराठा म्हणून पानिपत हरियाणाच्या उत्तर भारतात आसपास आपल्याला अजूनही पाहायला मिळतात. अभिमान आहे आपल्याला त्या गोष्टीचा. पण थोडीशी एक खंताची बाब पण आहे अशी की त्यांनी साधारण 2000 ते 2200 माणसं म्हणजे तरुण पुरुष म्हणूयात, बायका आणि मुलं ही युद्धकैदी करून त्यांनी तो घेऊन गेला. घेऊन गेल्यानंतर एक साधारण प्रवास करता करता एक बलूचचा एक मोठा सरदार किंवा छोटा एक एका भूभागाचा एक राजा होता. त्याचं नाव मला वाटतं मीर गुल का काहीतरी असं नाव आहे त्याचं. तर त्याच्याशी ह्या अब्दालीचा करार झाला होता. तर त्यांनी असं त्यांचं ठरलं होतं की सैन्य तो बलूची सैन्य तो युद्धात वापरू शकतो, असं काही भाडेतत्वावर किंवा अशा काही ठरलेल्या पैशावर. तर असं त्यांनी ते सैन्य दिलं होतं आणि ते सैन्य पानिपतावर त्या बलूच सैन्य वापरलं गेलं होतं. आणि जाता जाता मग त्यांनी आता काही करार ठरला असेल त्यांचा, त्याप्रमाणे त्याला ते पैसे तर द्यायला नव्हतेच. मग काय केलं त्यांनी की ही 2-2.5 हजाराचा जो हा इथला जो जमाव होता तो तिथं त्यांनी त्या सरदाराला देऊन टाकला आणि म्हटला ह्याची तू आता काय करायचं कर, मी तुला पैसे तर देऊ शकत नाही. काय मग त्यांनी काय केलं की आता हे शेवटी मराठी जमातच म्हणला तो, तर ही जर एकत्र ठेवली तर ही कधी आपली वाट लावतील. म्हणून त्यांनी काय केलं की 2-2, 5-5 माणसं ही जी सैनिक होती त्यांना वाटून तो मोकळा झाला. आणि मोकळा झाल्यावर ती मराठी थोडीशी प्रगतच राष्ट्र, कारण ती थोडीशी मागासलेलीच राष्ट्र होती किंवा तो जो भाग आहे अफगाणिस्तानचा अजूनही ते पाठीमागच आहेत. कारण कुठल्या आदेशाने ते राहतात वागतात हे त्यांनाच माहिती. ठीक आहे, त्यांना देव त्यांना सद्बुद्धी देऊ. तर ती वाटल्यानंतर माणसं मग आता हे गुलामच शेवटी. मग त्यांनी काय केलं की काही शेतीची कामं किंवा अशी काही कामांना ही मराठी मंडळी होती ती लावून टाकली. तर आज अशी परिस्थिती आहे की तिथे एकही हिंदू शिल्लक नाही. एक बऱ्याचशा ज्या बलूच जाती आहेत तर त्यांना पोटनावं आधी किंवा नंतर लावून ही आपली जमात तिथंच विस्तवली, तिथंच राहिली, आजही तिथंच आहेत. ते 100% इस्लामी झालेले आहेत. पण तिथल्या काही प्रथा ज्या आहेत त्या अजूनही तशाच आहेत की तिथं मातेला अजूनही आई या नावानेच हाक मारली आहे. असे बरेचसे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत किंवा लग्नात हळद वगैरे लावली जातात, असे कार्यक्रम अजूनही होतात. तर ठीक आहे, थोडंसं विषयांतर होतं आहे. तर पुन्हा आपण इकडे येऊया. तर कोणत्या वंशजांना आपलं पूर्वजांचं गुणगान गायला आवडणार नाही. तर आमचाही काहीसं तशीच आज तरी भावना आहे आमची. तर असं पायगुडे घराण्याचा जो इतिहास आहे ती हा फक्त मानाजींपुरताच मर्यादित राहिला आहे असंही नाही आहे. कारण त्याआधी समजू म्हणजे मानाजींच्या आधी की राजगड आणि सिंहगड जो परिसर होता, म्हणजे आपण जेव्हा म्हणू की छत्रपतींचा जो कार्यकाळ होता किंवा छत्रपतींच्या कार्यकाळात जी स्थित्यंतर घडली तर ती कोंढाणा परिसरात बऱ्यापैकी घडली. तर जो मिर्झा राजे जयसिंग म्हणूयात किंवा जयसिंग होता जो पाड दाखवून पळालेला दिल्ली दरबारातला, तर त्याला पिटावून लावण्याचं काम हे एका पायगुड्याच्या जमावांनी केलेलं आहे. तर त्याचा इतिहासात कुठेतरी उल्लेख नक्की सापडतो. काय तर पुढे म्हणजे पानिपतानंतरसुद्धा पायगुड्यांचा काही इतिहास आहे की माधवराव पेशव्यांच्या राजवटीत एक आप्पाजी पायगुडे म्हणून एक सरदार होऊन गेले. तर त्यांचा असा इतिहास आहे आणि ते लिखित आहे. तर तुम्हाला पेशवे दप्तरात किंवा भारत इतिहास संशोधन मंडळातही त्रैमासिकातून वगैरे तुम्हाला तो अनुभवायला किंवा पाहायला मिळेल. तर हैदराबादचा निजाम म्हणजे माधवराव पेशव्यांच्या काळात तर थोडासा तो
तणतणच होत होतं. त्याला वटणीवर आणण्याचं काम केलं होतं. तो चालून पार अहमदनगरपर्यंत आला होता. तर अहमदनगरला जी खर्ड्याची जी लढाई झाली, मला वाटतं साधारण 1795 साली. हां, तर त्या खर्ड्याच्या युद्धात, लढाईत आप्पाजी पायगुळेंचा उल्लेख आढळतो. अर्थात ते काही छोटं मोठा सैन्य किंवा सैन्यातला एक भाग होता असं मोठं नाही, साधारणपैकी. आणि ती जी मोहीम झाली होती, जी मराठी आणि निजाम, ही मराठ्यांची संयुक्तिक मोहीम होती. म्हणजे त्यात शिंदे होते, होळकर होते, मोठमोठे नामवंत सरदार होते. कारण त्यांनी असं ठरवूनच झालं होतं की निजामाचा नांगा एकदाच मोडायचा, असं ठरवूनच ती लढाई झाली होती. तर ती खर्ड्याच्या लढाईत आप्पाजी पायगुळेंचा एक उल्लेख आहे. आणि अर्थात त्यात त्या निजामाला अपयशच आलं, त्याला पिटवूनच लावलेलं आहे. बऱ्याचशा तह झाल्या, त्यात बऱ्याचशा अटी त्याच्यावर घातलेल्या आहेत. तर असा हा आमचा अटकवीर किंवा पानिपतवीर मानाजी पायगुडे यांचा पराक्रमाचा इतिहास सांगताना की, आणि त्यांचा पराक्रमाचा वारसा जपताना, की आम्ही पायगुडे परिवर्तन मंडळी अजूनसुद्धा कुठं कमी ठेवलेलं नाही किंवा कुठं कमी पडलेलं नाही आहे. अजूनही पायगुडे परिवाराची लोक सैन्यात आहेत, मोठमोठ्या उद्यानावर आहेत, मोठमोठे व्यावसायिक आहेत, आणि बऱ्यापैकी प्रतियश म्हणूयात मोठमोठे उद्योग व्यवसाय सांभाळून आहेत. तर ही आमच्या दृष्टीने फार मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. तर आज जी काही मला 12 मावळाच्या सदस्यांनी, मी देखील 12 मावळचाच एक सदस्य आणि सभासद आहे. ओके, तर जी संधी मला दिली, आपले नवनाथ भाऊ पायगुडे असतील किंवा जगदीशराव धुमाळ असतील, आमचे सचिनराव खपडे असतील किंवा शैलेश भाऊ वरकडे असतील, तर मी त्यांच्या अगदी मनापासून आभार मानतो. आणि त्या व्यतिरिक्त थोडीशी आता वेळ आलीच तर थोडीशी माझ्याबद्दल माहिती सांगतो, की मी शिवसंस्कार प्रबोधिनी नावाचा एक वेब ब्लॉग सुरू केलेला आहे. त्यात सगळी ऐतिहासिक, सामाजिक अशी माहितींची रेलचेल असेल. अर्थात ते आत्ता मी नव्यानेच ह्या लॉकडाऊनच्या काळात जी सुरुवात केलेली आहे, त्यात गडकोटांविषयी माहिती आहे. तर त्यात जो माझा एक छंद आहे, एक मी कॅलिग्राफी, ज्याला आपण सुलेखन जे म्हणतो, तर त्या ब्लॉगला तुम्ही नक्की भेट द्या. शिवसंस्कार.org या संकेतस्थळावर नक्की भेट द्या, असं मी तुम्हाला पुन्हा एकदा आवाहन करीन. आणि या लॉकडाऊनच्या काळात आपल्याकडं हे जे आता एक प्रभावी माध्यम सापडले आपल्याला, की एकमेकांशी कनेक्ट राहायला, आणि हा 12 मावळींनी जो उपक्रम राबवला आहे हा अतिशय स्तुत्य आहे आणि अतिशय प्रामाणिक देखील आहे. तर इथून आम्ही जी आता ही व्याख्यान मालिकांचा एक मालिकाच आपल्या समोर सादर करतो आहे. तर त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्या. पुढच्या काळात अनेक मोठमोठ्या लोकांची आणि चांगल्या विद्वान अभ्यासू लोकांची व्याख्यानं याच्यावर तुम्हाला पाहायला मिळतील. असं तर त्याला भरभरून पाठिंबा द्या, प्रोत्साहन द्या, असं मी तुम्हाला कळवतो. अर्थात माझं काय बोलताना चुका झाल्या असतील, काय असेल तर ते थोडंसं समजून घ्या. एवढं बोलून मी थोडंसं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.